कसं नियोजन असणार आहे? नक्कीच येत्या 27 आणि 28 जानेवारी 2024ला शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये संपूर्ण राज्यातून शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी आणि कॅम्पस फिल्म या 3 कॅटेगरीजमध्ये फिल्म आलेले आहेत। त्याचं आपल्या प्राथमिक स्तरावर परीक्षण झालेलं आहे आणि आता महोत्सवाची जी मुख्य ज्युरी कमिटी आहे त्यांच्याकडे या फिल्म गेलेल्या आहेत। तर या सगळ्या निवडक 60 फिल्मचं या 27-28 जानेवारीच्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपण प्रदर्शन करणार आहोत। त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातले अनेक नामवंत दिग्दर्शक ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार आहेत असे दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेते, तंत्रज्ञ या सगळ्यांचा एक मेळावाच या ठिकाणी भरणार आहे। खानदेश आणि मराठवाड्यातल्या तरुणांना ही एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होते आहे। या संपूर्ण चित्रपट नगरीला आपण चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचं नाव दिलेलं आहे। या 2 दिवसामध्ये या महोत्सवाची ओपनिंग फिल्म ही बिसाऊ की मुख रामायण याच्याने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये भारतीय चित्रसाधनाचे राष्ट्रीय सचिव श्री अतुलजी गंगवार यांचा चित्रपट रसग्रहण या विषयावर एक मास्टर क्लास, तसंच भुंगा, हलाला, आतूर अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक आपल्या खानदेशचे भूमिपुत्र श्री शिवाजी लोटन पाटील यांचा एक मास्टर क्लास तरुणांसाठी आपण आयोजित केलेला आहे। संध्याकाळी मुख्य सभागृहामध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा अभिनेत्री सुरभी हांडे हिच्या हस्ते होईल। या कार्यक्रमात कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी, डॉक्टर भरतदादा आमळकर तसंच जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन आणि या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष श्री राजेंद्रजी नन्नावरे या महोत्सवांच्या या सर्वांच्या उपस्थितीत कुलगुरू महोदय माननीय डॉक्टर व्ही एल माहेश्वरी सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होईल। माझं नाव किरण मनोहर सोहळे, देवगिरी चित्रसाधना प्रांत संयोजक।